नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला धमाका तर पाहायलाच मिळतो. पण मित्रांनो, आजच्या भागात नक्की काय झालं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर आज सायली आणि अर्जुन यांना प्रतापराव काही घराबाहेर पडू देत नाहीत, परंतु सायलीला कळालेलं असतं की आपल्या मोबाईलमधील आलेला फोन म्हणजे तो प्रियानेच उचलला असेल. आता सायली अर्जुनला घराबाहेर पडता येत नाही आणि म्हणूनच सायली आता तिच्या 12 मैत्रिणींपैकी दोघींना फोन करते, त्या म्हणजे डॅशिंगबाज असणारी काव्या आणि धडाकेबाज ईश्वरी. आता दोघींनीही इथे सायलीला मदत करायचं ठरवलेलं असतं. दोघीही सायलीला म्हणतात, सायली तू निश्चिंत राहा, आता आम्ही आहोत. आता त्या प्रियाचे 3 तेरा कसे वाजवायचे ते आम्ही बघतो. तर सायली त्यांना एक सल्ला देते की आपले सगळे पैसे कधीच एका ठिकाणी ठेवायचे नसतात. म्हणजे एका ठिकाणीचे पैसे चोरी गेले तर 2 ठिकाणीचे पैसे ते तरी आपल्यासाठी असतात. त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा तसंच करायचं आहे. ते पुरावे तिघांकडे विभागून घ्यायचे आहेत. म्हणजे प्रियाने कितीही काही प्रयत्न केले तरी सुद्धा खरे पुरावे तिच्या हाती लागणारच नाही. आता सायलीच्या या सल्ल्याप्रमाणे ईश्वरीने भरपूर एन्व्हलप तयार केलेले असतात. आता ईश्वरी ज्यावेळी तिथे पोहोचते त्या अगोदरच तिथे प्रिया पोचलेली असते आणि ती सँडीकडून पुरावे घेण्याचा प्रयत्न करते. परंतु शेवटी धडाकेबाज असणारी ईश्वरी तिथे असणाऱ्या ट्रॅफिकमध्येही मार्ग काढत त्या सगळ्या कारवरून चढत ती आपल्या स्कूटीपर्यंत पोचते आणि नंतर सँडीला घेऊन तिथून पळ काढते. तर दुसरीकडे आता काव्यासुद्धा तिथे पोचलेली असते आणि तिघंही आता नाटक करत म्हणू लागतात की आता हे पुरावे कसे लपवायचे. प्रिया तर त्यांच्या मागावर असतेच. तर आता ईश्वरी सँडीला म्हणते, माझ्या गाडीतील पेट्रोल संपलं आहे, तू जा हे पुरावे घेऊन. आता सँडी आपल्या हातात एन्व्हलप घेत तिथून पळ काढतो आणि प्रिया त्याच्या मागावर असते. परंतु खरे पुरावे तरी ते काव्या आणि ईश्वरीकडे असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता ज्यावेळी प्रिया घरी येते त्यावेळी अश्विन तिला प्रश्न करत म्हणतो की अगं तन्वी, तू कुठे होतीस? आपण तर डिनर डेटला जाणार होतो ना, पण तू तर मला फोनही केला नाहीस. तर प्रिया नाटक करत म्हणते, अरे माझी मीटिंगच संपली नाही तर मी तुला फोन कसा करणार? अर्जुन म्हणतो, मेसेज तर करू शकतेस ना, की तोही तुला करता आला नाही. तर आता प्रिया चिडते. परंतु त्याच वेळी आता एंट्री होते ती अधिराजची. अधिराज आवाज देत म्हणतो, प्रिया अगं तू इथे कशी? तर प्रिया म्हणते, तू इथे? तर आता अधिराज म्हणतो, हो, तू तर तुझ्या घरी घेऊन जायला मला तयार नव्हतीस. मग म्हटलं की तुझ्या मागावरच राहावं आणि म्हणूनच मी तुझ्या मागून इथे आलो. पण तू इथे काय करतेस सुभेदारांच्या घरी? अगं तू तर म्हणाली होतीस की तुझे आई वडील गरीब आहेत आणि तुझा नवरा दारू पितो, पण इथे तर चित्र वेगळंच आहे. आता अधिराज अश्विनची कॉलर पकडतो आणि अश्विनला म्हणतो, काय रे, बायकोवर अधिकार गाजवण्याची ही कुठली पद्धत? दारू प्यायचा, घरी तमाशा करायचा, अरे बायको म्हणजे तुला खेळणं वाटतं का? तर अश्विन म्हणतो, एक मिनिट प्रिया, तन्वी, हा काय प्रकार आहे? काय चाललंय तुझं? तर अधिराज म्हणतो, हिनेच तर मला सांगितलं की तू दारू पिऊन घरी तमाशा करतोस. आणि प्रिया, तू काय म्हणाली होतीस? तुझे सासू सासरे आजारी आहेत, पण इथे तर सगळं वेगळंच चित्र आहे. तर प्रिया नाटक करत म्हणते, नाही असं काही नाही आहे, तुम्ही खोटं बोलताय सर. असं म्हणत प्रिया स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता प्रतापराव म्हणू लागतात, हे काय चाललंय मला काहीच कळत नाही. तर सायली म्हणते, बाबा, प्रियाने आता जे काही सांगितलंय त्यातली एकच गोष्ट खरी आहे की हे अधिराज सरदेसाई आहेत. परंतु प्रिया त्यांच्याजवळ कामाला जाते असे म्हणते. ती त्यांच्याकडे कामाला न जाता फक्त दिवसभर त्यांच्यासोबत भटकत असते. आता ती लोणावळ्याला सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन आली. आता हे ऐकल्यानंतर अश्विनला धक्का बसतो. अश्विन म्हणतो, काय? आता मात्र अश्विन प्रियाकडे पाहू लागतो. प्रिया म्हणते, नाही, सायली अर्जुन मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आता सायली आणि अर्जुन सर्वांना म्हणतात की ही प्रिया कशी आहे हे सगळ्यांना समजेलच. तर आता अर्जुन प्रियाला म्हणतो, तुला काय वाटतंय, आम्ही हे सगळं काही असंच बोलतोय का? तर प्रिया म्हणते, हो, तुम्ही जे काही माझ्यावर आरोप करताय ते जर तुम्ही पुराव्यांसहित सिद्ध करून दाखवा. अर्जुन म्हणतो, दाखवणार, कारण मी पुराव्यांशिवाय कधीच बोलत नाही प्रिया. असं म्हणत आता अर्जुन प्रियाला म्हणतो, आता तुझा एक्स बॉयफ्रेंड त्याच्याच तोंडून ऐकूया तुझी खरी कहाणी. आता सँडी त्या ठिकाणी आलेला असतो. सँडी सगळं सांगू लागतो, परंतु त्याच्याकडेही पुरावे नसतात. प्रिया म्हणते, पुराव्याशिवाय बोलू नकोस. आणि अश्विन, अरे लग्नाअगोदर माझं अफेअर असेल, 1-2 मित्र होते, परंतु लग्नानंतर मात्र मी एकनिष्ठ होते. अश्विन म्हणतो, मी मान्य करतो, लग्ना अगोदर सुद्धा माझा पास्ट होता, परंतु हा अधिराज लग्नानंतर. प्रिया म्हणते, पण तो पुरावा नाहीच आहे, हे सायली अर्जुनचं षडयंत्र आहे. तर त्याचवेळी एंट्री झालेली असते काव्या आणि ईश्वरीची. आता त्यांच्या हातातील एन्व्हलप पाहून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. आता ईश्वरी तिच्या हातातील एन्व्हलप अर्जुनकडे देते.
तर आता काव्य तिच्या हातातील एन्व्हलप सायलीकडे देते. तर त्यानंतर आता ते एन्व्हलप सायली प्रतापराव आणि कल्पनाताईंकडे देण्याअगोदर म्हणते, आई बाबा तुम्ही तुमचं मन घट्ट करा, कारण आता जे सत्य समोर येणार आहे त्यामुळे तुम्हाला धक्का तर बसणारच आहे. तर अर्जुन अस्मिताला म्हणतो, हे घे, यामध्ये प्रियाच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत असणारे चाट, तिने त्यांच्याकडून घेतलेले महागडे गिफ्ट्स आणि त्यांच्या अफेअरचे सगळे पुरावे आहेत. तर प्रतापरावांच्या आणि कल्पनाताईंच्या हाती असतात प्रिया आणि त्याच्या एक्स बॉयफ्रेंडचे फोटो. आता हे पाहिल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. कल्पनाताई म्हणतात, शी, मला तर लाज वाटते तन्वी तुझी. तर आता अश्विनला सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो. आता इथे प्रिया ईश्वरी आणि काव्यावर चिडते आणि म्हणू लागते, हे पुरावे तुमच्याकडे कसे आले, हे पुरावे तर माझ्याकडे होते, असं म्हणत प्रियाने स्वतःच्या तोंडूनच सत्य कबूल केलेलं असतं. त्यावेळी मात्र ईश्वरी प्रियाच्या चांगलाच सणसणीत कानाखाली मारते आणि त्यानंतर काव्यासुद्धा प्रियाचा गाल चांगलाच लाल करते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अधिराज अश्विनला आणि घरातील सर्वांनाच म्हणतो, ही आत्तापर्यंत माझ्यासोबत कुठे कुठे फिरायला गेली, या सगळ्याचे फोटो व्हिडिओ माझ्याकडे आहेत. हा आहे त्याचा पेनड्राईव्ह. आता प्रिया अश्विनला समजावण्याचा मनवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी अश्विन प्रियाला म्हणतो की यापुढे तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. आता सायली अर्जुन प्रियाला घराबाहेर काढतात. तर अर्जुन प्रियाला म्हणतो, प्रिया, आता तुला तुझ्या एका गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे. सायली म्हणते, तुला तुझ्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणारच आहे, परंतु रोज एक एक करून तुझं सगळं सत्य बाहेर येणार आणि मग मात्र तुझे सगळे गुन्हे सगळ्यांसमोर येणार. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते. सायली अर्जुनने प्रियाला सळो की पळो करून सोडलेलं असतं. आता सायली अर्जुनला त्यांना देणाऱ्या साथ काव्या आणि ईश्वरीमुळे प्रियाचं एक सत्य घरच्यांसमोर आलेलं असतं, परंतु यामुळे अश्विन मात्र पूर्णपणे हादरून गेलेला असतो. अश्विनला या सगळ्याचा खूप धक्का बसतो. घरातील सर्वच जण अश्विनला सावरत असतात. प्रियाची खोटी बाजू सायलीने अश्विनसमोर आणलेली असते आणि अख्ख्या सगळ्या कुटुंबासमोर आणलेली असते आणि त्यामुळेच सायली अर्जुन प्रियाला घराबाहेर काढण्यात यशस्वी ठरतात. परंतु आता प्रियानेच शांता मावशीचा खून केला आहे आणि या सगळ्यामध्ये तिने संतोषला कशा प्रकारे अडकवलंय हे सत्य सायली अर्जुन कशा प्रकारे शोधून काढतील आणि प्रियाच्या या सगळ्यात मोठ्या गुन्ह्याची तिला शिक्षा कशा प्रकारे देतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मेघ मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.